मध्ये ह्या पुणे नाशिक रेल्वेच्या समर्थनार्थ सर्व पक्षीय करता आंदोलन इथं उभं केलं। आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, मी सर्वांचे स्वागत करतो। मी गेले पिंटूचे 8 तास मागे उभा होतो, सर्वांची भाषण ऐकली, पण रेल्वे का पाहिजे, कशासाठी पाहिजे याचं कोणी त्याच्याबद्दल अनुमोदनच नाही दिलं। अरे आपल्याला पुणे नाशिक रेल्वे करायची, आपल्या इथं MIDC नाही, आपल्या इथं GMRT आहे। आपल्याला जर GMRT अडचण करत असेल तर GMRT आपल्याला नको, ती GMRT काढून टाका। आपला तालुका हा शेती प्रधान आहे, शेती आता जुगार झाली, याच्यात पैसे काय भेटत नाही। आपल्याला काम धंदे केल्याशिवाय रोजगार उपलब्ध होत नाही। आपले 90% तरुण सुशिक्षित आहे, पण त्यातले 70% सुशिक्षित बेरोजगार आहे। कारण यांना काम धंदे करण्यासाठी, पोट भरण्यासाठी पुणे आणि मुंबईला जावं लागतं। पैसे आपल्याला MIDC नाही। आपली पोरं ह्या तालुक्यातली पुण्याला जर नोकरी करतात, हडपसरला नोकरी करतात, IT पार्क मध्ये नोकरी करतात, तर यांची घरं पिंपळे सौदागरला आहे, काशीत पार्क आहे। त्या पुण्यासारख्या ठिकाणी 1-2 करोडचे घर घ्यायला यांना आयुष्यभर 30 वर्ष कर्ज काढायचे। आता 60च्या पुढे कोण जगत नाही, आपण रोज देशव्या करतो। मग जर आपल्याला जर आयुष्यभर कर्ज काढून ते कर्ज भरण्यात जात असेल तर आपल्याला ती रेल्वे भेटत नसेल, ही GMRT काढून टाका आणि आमच्या तालुक्याला रेल्वे द्या। त्याने एक फायदा होणार आहे, शेती प्रधान तालुका आहे, प्रत्येकाची एक रेल्वे झाली तर प्रत्येकाच्या 10-10, 15-15 किलोमीटरला शेतीचे भाव हे डबल टिपलीने वाढणार आहे। आपल्या सर्वांचे घरांचे भाव वाढणार आहे। आणि आज आपली 1 कोटीचं घर पोरग पुण्यात जाऊन घेते, आई वडिलांना सोडून काम धंदे करते। ही जर रेल्वे झाली तर आई वडिलांना, बायका पोरांना रोज पोरग घरी येऊन जाऊन करेल, घरचा डबा खाई। सर्वांनी भाषणाकडे रेल्वे द्या, हे द्या, ते द्या, पण रेल्वे का द्या? याच्या वतीनं भाषण, त्याच्या वतीनं भाषण, आपल्याला अडचण काय ती बोला। तर रेल्वे पाहिजे असं नाही तर 18 दिवस धंदे बंद करा, दुकानं बंद करा, गाव बंद करा, ते परवडेल। पण जर रेल्वे झाली ना तर प्रत्येकाच्या शेतीचे भाव डबल वाढणार, त्याचा टिबल फायदा होणार आहे। तर जर बोललो आचरण बोलत असेल तर माफ करा, पण ही आमची भावना आहे। आमचं वय 30-32 आहे, आयुष्य आमचं कष्ट करण्यात गेलेलं आहे। आमची जी पुढची पिढी येणार आहे ना, ही आमचं घर तर कुठेतरी राखील की आमच्या पूर्वजांनी रेल्वेसाठी आंदोलन केली आणि ती रेल्वे झाली म्हणून आम्हाला नोकरी धंद्याला खर तर ही लांबचा पल्ला जवळ झाला, जेणेकरून प्रत्येकाची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। तर इथून पुढच्या काळात रेल्वेसाठी नाही झालं तर तीव्र आंदोलन उभं करा, सर्व पक्षीय उभे राहा, एवढं बोलून थांबतो। धन्यवाद, जय जवान। धन्यवाद। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या